दापोलीत आरोग्य कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाला आता मोठं वळण मिळालंय। व्यावसायिक संख्या कोळेकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप करत हा हल्ला केवळ वैयक्तिक वादाचा बनाव असल्याचं म्हटलंय। कोळेकर यांच्या मते संबंधित आरोग्य कर्मचारी आपली पिसई येथील महत्त्वाची ड्युटी सोडून 10 किलोमीटर लांब केवळ वैयक्तिक भांडणासाठी आल्या होत्या। शासकीय गणवेशाचा गैरवापर करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्यांनी व्यवसायाच्या ठिकाणी येऊन मोठी दादागिरी केली। तसेच कोळेकर यांच्या गाडीला मुद्दाम धडक देऊन वाद घातल्याचा खळबळजनक दावा देखील करण्यात आला। रुग्णसेवा सोडून खासगी वादात वेळ घालवणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांमुळेच सर्वसामान्य रुग्णांचे मोठे हाल होत असल्याचं कोळेकर यांनी स्पष्टपणे नमूद केलंय। या प्रकरणी आता भारतीय न्याय संहितेनुसार विविध गंभीर गुन्हे दाखल झाले असून जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित कर्मचाऱ्याच्या तात्काळ निलंबनाची आणि अटकेची आग्रही मागणी करण्यात आली आहे। या आरोपामुळे आता संपूर्ण दापोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। नमस्कार, मी संख्या ओंकार कोळेकर। गेले 2 दिवस आपण न्यूजच्या माध्यमातून पाहतोय की काही आरोग्य सेविकेवर हल्ला झाल्याच्या बातम्या येतात, परंतु मी आज आपल्या ह्या माध्यमातून आपल्या समोर येते। आरोप करणं खूप सोपं आहे, परंतु परिस्थिती जनतेसमोर येणं खूप गरजेचं आहे। संबंधित कर्मचारी यांची ड्युटी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पिसई येथे असताना देखील 5:30 वाजता आरोग्य सेवेची ड्युटी सोडून त्या 10 किलोमीटर लांब ड्युटीचे कार्यक्षेत्र सोडून वैयक्तिक भांडण करण्यासाठी फक्त माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी आले। तिथे येऊन त्यांनी भांडण शिवीगाळ सुरू केली आणि आम्ही पोलीस स्टेशनला जात होतो त्यावेळी आम्हाला तिथे जाऊन न देण्यासाठी प्रचंड स्पीडमध्ये माझ्या गाडीला ठोकर देतात। आम्हाला तिथे त्यांच्याकडनं मारहाण होते, कपडे फाडले जातात। तुमच्याकडे गाडी सर्व्हिसचे लायसन आहे का आणि असेल देखील, परंतु अशा प्रकारे गाडी ठोकणे आणि ड्युटीवर असताना दुसऱ्याच्या खासगी व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन गणवेशाचा धाक दाखवून दादागिरी करणे कितपत योग्य आहे? हा सर्व विषय होता एका अपघाताचा, परंतु फोनवरच्या सामंजस्याच्या संभाषणानंतर आपण खासगी ठिकाणी कोणताही वार्तालाप न करता दापोली पोलीस स्टेशन येथे जाऊन न्याय निवाडा करू अशी आमची मागणी होती। सरकारी कर्तव्यावर असताना आणि युनिफॉर्मवर असताना कामाचे कार्यक्षेत्र सोडून खासगी गोष्टींसाठी माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी येऊन वाद घालणे यासाठी शासन आपल्याला पगार देतं का? बरं समजू त्याने कार्यक्षेत्र सोडण्यासाठी जर परवानगी घेतली असेल तर खासगी वाद करण्यासाठी गणवेशाचा धाक दाखवून गैरवापर करणे हे संबंधित आरोग्य विभागाच्या प्रतिमेला तडा जाणार आहे। अशाच आरोग्य विभागाच्या सेवेमध्ये या काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत, बरेच रुग्णांचे हाल होतात, रुग्णांना स्वतःचा जीव शासनाच्या दावणीला लावण्याची वेळ येते। हा हलगर्जीपणा लपवण्यासाठी संबंधित कर्मचारी वर्ग त्यांना पाठीशी घालत आहे आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये असलेल्या शासकीय यंत्रणेचं पाठबळ त्यांना त्याच्या खासगी विषयासाठी लाभलेलं दिसून येत आहे आणि ह्याच गोष्टीचा भरघोस पगार त्यांना शासन देतं का? भविष्यात परिणामी होणाऱ्या कायदेशीर कारवाया वाचवण्यासाठी त्यांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे। सदर व्यक्तींवर घडलेल्या घटनेवरून भारतीय न्याय संहिता 354 म्हणजेच नव्याने असलेल्या 2023 चे कलम 74, 115/2, 351/2, 352, 3/5 हे गंभीर गुन्हे त्यांच्यावर प्रथम आमच्याकडून दाखल आहेत। तरी सदर आरोपींवर घडलेल्या घटनेवरून व दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून अटक करण्यात यावी व निलंबनाची कारवाई करण्यात यावी असं आवाहन मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना करते।